ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मोहरम सणाच्या पंजे भेटीच्या मार्गावरच पार्किंगचा बट्ट्याबोळ, वाहतूक नियंत्रण शाखा झोपेत तर अधिकारी सुस्त। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब आणि 12 इमाम यांच्या मोहरम सणानिमित्त भेटी होत असून मिरजेत पंजे एकमेकांना भेटण्यासाठी आणि फिरण्यासाठी रस्त्याने जातात। त्या रस्त्यावरून पार्किंगचा बट्ट्याबोळ होत आहे। मिरजेत 12 इमाम आणि मिरा साहेब यांची तिसरी भेट झाली। त्यानंतर या भेटीतील पंजे पुन्हा भेट झाल्यानंतर परत जात असताना मिरज वाहतूक शाखेच्या समोरच अनधिकृत चारचाकी गाड्या लावल्याने पंजे घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होत होता। याकडे वाहतूक विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे। या ठिकाणी एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी दिसून येत नव्हता, तर अधिकारी हे सुस्त झाले आहेत का? मिरजेत उद्या मोहरम सण साजरा केला जाणार असून देखील अनधिकृत पार्किंगमुळे पंजे येण्या जाण्यास अडथळा निर्माण होत असून यावर कोणतीही कारवाई होत नाही। वाहतूक नियंत्रण शाखेच्या समोरच हा प्रकार झाला असून देखील वाहतूक नियंत्रणचे अधिकारी झोपेचं सोंग घेत आहेत। यावर मिरजकर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। गेले कित्येक वर्ष झाले पोलीस स्टेशनच्या समोरच चारचाकी गाड्या लावण्याचे प्रमाण वाढलं असून देखील वाहतूक शाखेचे अधिकारी या गाड्यांकडे कधीही लक्ष घालत नाहीत। पण जे गोरगरीब आणि कमवून खाणारे लोक आहेत त्यांच्यावर यांची दडपशाही, दांडकाई आणि कारवाई नेहमी होत असते। वाहतुकीला अडथळा होतो म्हणून रिक्षा चालक, हातगाडी चालक यांच्यावर कारवाई करतात, पण पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाच्या समोरील आणि अनधिकृत चारचाक्या गाड्या पार्किंग केल्या जातात त्यांच्यावर अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही। म्हणजे धनदांडक्यांना एक न्याय आणि गरिबांना एक न्याय असा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचा नारा आहे का? हाही प्रश्न मिरजकर नागरिकांच्या मनात पडला आहे। यावर आता अधिकारी लक्ष घालून कारवाईचा बडगा उचलणार का हे पाहावं लागणार आहे। तर उद्या मोहरमसाठी हा रस्ता खुला होणार का यावरही लक्ष लागून राहिलं आहे। महानकरे न्यूजसाठी आदिमाने, मिरज।